ओके. आता आपला प्रोजेक्ट जो आहे तो आहे गार्बेज कलेक्टिंग रोबो. आता याच्यामध्ये आपण काय काय स्पेअर पार्ट वापरले. सुरुवात करतो मी इनपुटपासून ते आउटपुटपर्यंत. आता सुरुवातीला इनपुट म्हणून काय असणार आहे तर पॉवर सप्लाय. इथं पॉवर सप्लायसाठी आपण काय वापरतो आहे तर 12 व्होल्ट 1 ॲम्पियरचा ॲडॅप्टर वापरतो आहे, जो इथून तर 230 व्होल्ट घेईल, पण इथं 12 व्होल्टच आउटपुट देणार आहे. आता आपण हा जस्ट फॉर डेमॉन्स्ट्रेशनसाठी वापरणार आहे, पण ज्यावेळेस आपण खरोखर रस्त्यांची सफाई करायला निघू तर त्यावेळेस आपण प्रोजेक्टसोबत एक मोठी बॅटरी पण ठेवू शकतो. सध्या आपण नाही ठेवली, फक्त डेमॉन्स्ट्रेशन पुरता, जेणेकरून बॅटरी डाऊन झाल्यावरती डेमो दाखवायला अडचण नको यावी म्हणून आपण हा ॲडॅप्टर वापरतो आहे. कोणता? 12 व्होल्ट 1 ॲम्पियरचा. आता तो जो आउटपुट आहे तो कुठे जाणार आहे, त्याचं हे जे मेल पॉवर जॅक आहे त्या रिमोटच्या फिमेल पॉवर जॅकला जाणार आहे, जो या ठिकाणी आपण दिलेला आहे. आता इथून तो 12 व्होल्ट जो आहे तो मध्ये जाणार आहे. आता पुढे हे 2 स्विचेस आहे, याला आपण म्हणतो रॉकर स्विच, आणि हा जो आहे हा रॉकर स्विचचा बॉक्स आहे. आता एक स्विच जो आहे तो ह्या एका मोटरला कंट्रोल करण्याचं काम करतो. हा दुसरा स्विच या दुसऱ्या मोटरला कंट्रोल करण्याचं काम करतो. सॉरी, मोटर ह्या राहिल्या, हे झाले त्यांचे व्हील्स. हा स्विच ह्या मोटरला कंट्रोल करतो आणि हे झालं तिचं व्हील. ओके. आणि अजून एक आपण पुढे टॉगल स्विच लावलेलं आहे, जे ऑन ऑफ करून आपण पुढची ही जी मॉपिंग मोटर आहे, जी ह्या पुढचा जो ब्रश आहे त्याला ऑन करण्याचं काम करते, त्याला फिरवण्याचं काम करते. म्हणजे इथून सप्लाय तिला फॉरवर्ड किंवा रिव्हर्स जाऊन आपण तिची डायरेक्शन जी आहे ना ती बदलू शकतो. ज्यावेळेस बटन सेंटरला असेल त्यावेळेस मोटर स्टॉप कंडिशनला असेल, ज्यावेळेस आपण पुढे दाबू त्यावेळेस मोटर फॉरवर्ड कंडिशनला, आणि ज्यावेळेस मागे करू त्यावेळेस मोटर जी आहे ती रिव्हर्स कंडिशनला जाणार आहे. आता हे ऑफ आहे, इकडे केलं की मोटर ऑन कंडिशनला, इथं केलं की मोटर ऑफ कंडिशनला. याला डायरेक्शनची गरज नाही आहे. आता इथं वायर थ्रू आपण काय केलेलं आहे, ही जी पॉवर सप्लाय आहे या व्हील्स मोटर्सवरती डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. गार्बेज कलेक्शनसाठी आपण इथे ही सूप वापरतो आहे, जी इझिली रिमूवेबल आहे. म्हणजे आपण हिला उचलू शकतो, रिकामी करू शकतो केअर कचरा साफ करण्यासाठी, आणि पुन्हा एकदा काय इथं सेट करू शकतो आपण. सहजरित्या ही काय होणार आहे, इथं इन्स्टॉल आणि रिमूव्ह होणार आहे. आता अजून या प्रोजेक्टमध्ये ही ज्या सूपनी पकडण्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट आहे. आता या ठिकाणी मी रोबोला उलटा केला आहे. तर ह्या ज्या आहेत या 60 RPMच्या 2 DC गिअर मोटर आहेत, ज्या 12 व्होल्टवरती ऑपरेट होतात. पॉझिटिव्ह सप्लाय मिळाल्यावर मोटर क्लॉकवाईज, तर निगेटिव्ह मिळाल्यावरती मोटर अँटी क्लॉकवाईज फिरून आपल्याला रोबोची दिशा जी आहे ती नियंत्रित करता येते. तसेच पुढे इथं हे डमी शाफ्ट दिलेले आहेत, जेणेकरून रोबोला लेफ्ट आणि राईट टर्न मारायला इझी जातं. ही मॉपिंग मोटर जी मी तुम्हाला सांगितली होती ही 500 RPMची या ठिकाणी वापरली आहे. मोटर सारख्याच आहे, फक्त हिची जी RPM आहे ती 60 RPM आहे, तर हिची RPM जी आहे ती 500 RPM, कारण आपल्याला झाडू हा फास्ट पद्धतीने मारायचा आहे त्यामुळे. आणि ही सध्यापुरता हा एक मॉपिंग आहे, जेणेकरून हा जो कचरा आहे हा डायरेक्टली खेचून मागे सूपच्या ठिकाणी फेकून देतो, जेणेकरून तो गार्बेज जो आहे तो कलेक्ट होणार आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, पॉवर सप्लाय, कंट्रोल बॉक्स, रोबोट मोटर्स आणि ही मॉपिंग मोटर. अशा प्रकारे आपला हा प्रोजेक्ट या ठिकाणी आहे. वापरलेल्या वस्तू ह्या फॅब्रिकेशनच्या दुकानामधल्या असू शकतात. नाशिकमध्ये काही इलेक्ट्रिकल शॉप्स आहेत, तिकडनं आपण मोटर कलेक्ट केलेली असू शकते. आणि ही जी काही प्लायवूडची कटिंग आहे ती एखाद्या मुलाने त्याच्या वडिलांनी केलेली आहे, किंवा मग एखाद्या मिस्त्री करून घेतलेली आहे असं तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.